तटस्थ भूमिकेत राहायला शिकूयात. इमोशनल डिटॅचमेंट बद्दल आपण ऐकतो, वाचतो, पण शिकतो कमी. लोक समोर एक वागतात आणि मागे एक, अशी तक्रार अनेकांची असते. पण आता या तक्रारी पलीकडे जाऊयात. अशा लोकांकडे तटस्थपणे पाहायला शिकूयात. काही प्रश्नांची उत्तरं नसतात आणि म्हणून जेव्हा समोरचा जसा वागेल त्यावेळेला त्याच्याशी तसं वागूयात. हां, मान्य आहे की वाईट व्यक्ती ज्यावेळेला अति चांगल्यापणाने वागतात त्यावेळेला आपली चिडचिड होते. त्या दिखाव्याचा आपल्याला राग येतो. पण जेव्हा आपण इमोशनल डिटॅचमेंट शिकतो त्यावेळेला लोकांच्या वागण्या बोलण्याचा आपल्यावरती, आपल्या कामावरती, आपल्या मनावरती, आपल्या भावनांवरती अजिबात परिणाम होत नाही. तणाव, अतिश्रम, थकवा यामुळे देखील आपण भावनिक होऊ शकतो. म्हणून रोजच्या रुटीनमध्ये किमान 15 मिनिटांचा वेळ आकाशाला निहाळण्यामध्ये, ढगांचे आकार पाहण्यामध्ये, निसर्गातल्या रंगांच्या वेगवेगळ्या छटांचं निरीक्षण करण्यामध्ये, सूर्यास्त आणि सूर्योदयाचे रंग निहाळण्यामध्ये घालवावे आणि सोबत शांत गाण्यांचे सूर कानावरती पडतील त्यावेळेला बघा शांत होतील तुमचे श्वास. थकवा असा पळून जाईल. वेळोवेळी स्वतःला अशा पद्धतीने शांत करायला आलं, की मग गुंता सुटायला लागतो. आणि हो, स्वतःला बदलण्यासाठी सर्वात महत्वाचं पाऊल हेच आहे. 100 दिवस बदलाचे स्वतःला आजमावण्याच्या मधला आजचा आपला आहे दिवस 5वा. आपण कोणाशी, कशा प्रकारच्या भावना असलेल्या लोकांशी अटॅच आहोत हे पाहण्याचा. कारण तसेच परिणाम आपल्यावरती होणार आहेत. भावनिक आरोग्याची काळजी न घेतल्यामुळेच आपण नैराश्याचे शिकार होतो. मानसिक आघात कोणाच्या आयुष्यात नसतात. पण अशा वेळेला गरज असते आपल्या भावनांना जास्त चांगल्या पद्धतीने हाताळण्याची. जर तुम्ही एमलेस आयुष्य जगत असाल ना, तर क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देऊन त्यांना मोठं करण्यामध्ये तुम्हाला फार मजा येईल. पण जर एका विशिष्ट ठिकाणी तुमचा फोकस असेल, तर तिथपर्यंत जाण्यासाठी अनेक अडथळे आले तरी देखील तुम्ही त्या अडथळ्यांवरती आनंदाने मात करणार आहात. कोण काय म्हणतंय, काय सांगतंय, आपल्याबद्दल लोक काय विचार करतायत, कोण आपल्याला कशा पद्धतीने जज करतंय, या गोष्टींचा विचार करणे म्हणजे भावनिक दुबळेपणा. ह्यावर मात करून आता आपल्या जबाबदाऱ्या आणि आपलं ध्येय यावरती लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ आहे. आताच्या क्षणापासून आपल्याला न्यूट्रल राहायचं आहे. आजूबाजूचे लोक, व्यक्ती, वातावरण याचा परिणाम आपल्यावरती होता कामा नये. जरी कानावरती नकारात्मक विचार आले, टोमणे आले, लोक आपल्याला जज करायला लागले, तरी देखील ते आपल्याला ऐकू येता कामा नये. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यातच गुरफटून न जाता आपलं एक विशिष्ट ध्येय असणं आणि त्या ध्येयाप्रती सदैव आपण कार्यरत असणं गरजेचं आहे. जरी आपण एका विशिष्ट ठिकाणी काम करत असू किंवा जरी आपण काहीच काम करत नसू, तरी देखील मला रोज किमान 5 पानं वाचायची आहेत, मला रोज किमान 2 किलोमीटर चालून यायचं आहे, मला माझा दिवस प्रोडक्टिव्ह घालवायचा आहे, अशा ध्येयांचा देखील आपण पाठलाग करू शकतो. आणि या आपल्या प्रयत्नांमुळे असे छोटे छोटे चॅलेंजेस घेतल्यामुळे आपल्यामध्ये आपोआपच तटस्थपणा यायला लागतो. कारण आपण स्वतःच्या आयुष्याला सिरियसली घ्यायला लागतो, ना की आपल्या आयुष्याबद्दल, आपल्याबद्दल लोक काय म्हणतायत याला.